सहकार्य अपेक्षित आहे. स्वरा 11 म्हाडा आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. अंपायर्स प्लीज चेतावणी द्या त्यांना. रोहित भाई प्लीज सहकार्य करा. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 आणि या बहारदार स्पर्धेचा, या क्रिकेटचा महासंग्रामाचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये चालू असलेला पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. मित्र हो, फिल्डिंग लावून घ्या. आपण अजूनही विचार करताय यानंतरचे 2 सामने तुमची मॅच सोडून उजेडामध्ये करायचे. खुल्या गटातील ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच मधील नाणेफेकीचा कौल जो आहे तो स्वरा 11 म्हाडा विरार यांच्या बाजूने गेला आणि त्याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी ओम साई प्रदीप या संघाला आमंत्रित केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आलेली आहे. एका बाजूला राज गोठणकर आणि त्याच्या साथीनं अक्षय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. मनसे चषक येणारे 3 दिवस, आज उद्या परवा, अशा 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याचा दिवस हा KSK अंतर्गत 2 गाव 1 संघ ही संकल्पना आणि परवाच्या दिवशी 40+ सामने आणि शेवटच्या आणि अंतिम क्षणी तो ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळणार आहे. मनसे चषकाचं हे आयोजन गेल्या महिन्याभरापासून केलेली समस्त कार्यकर्त्यांची मेहनत, सर्व कमिटी मेंबर्सची मेहनत आज फळाला आली आहे आणि पहिल्या दिवसामध्ये इतकं चांगलं स्वरूप या मनसे चषकाचं. यस, लेट्स प्ले. पंचांचा इशारा आला आहे. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बंटी होतोय सज्ज. प्रथम आहे, प्रथमच्या हातामध्ये चेंडू. चला सुरुवात करा. सामन्याला होती सुरुवात. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू आणि त्यानंतर समोर राज गोठणकर. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग. पहिला चेंडू रिव्हर्स चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा ला टार्गेट करत असताना सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू, त्या चेंडूवरती आलेला चौकार आणि धावफलकाचा श्री गणेशा. धावफलकाचं खातं ओपन आणि खातं ओपन होत असताना या सामन्यामध्ये किती धावा लगावल्या जातील ह्या पाहिल्या जाणार आहेत. प्रथमच्या हातामध्ये चेंडू. अनिकेत सारखं गोलंदाज या संघामध्ये आहे. चांगली साईड स्वरा 11 म्हाडा या संघाची सुद्धा. पुन्हा एकदा प्रथम. यावेळेला रिव्हर्सचा पवित्रा, स्वतःची पोझिशन बदलली होती. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका. गोलंदाजने फलंदाजाला रीड केला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना यष्टरक्षकाने कोणती चूक केलेली नाहीये. रोहित यष्टांच्या मागे आहे. मनसे चषक 2025. यावेळेला सरळ बॅटिंग स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर. इट्स आउट ऑफ द पार्क. मनसे सिक्सर.
थँक्यू. करावं तितके कौतुक कमी आहे. आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोददादा मोरे. यावेळेला स्विच पुन्हा एकदा चेंडू निघून गेला. बॅकवर्ड ऑफ पॉइंट, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. चौकारांची आतिषबाजी. पहिला चौकार, नंतर डॉट, नंतर षटकार आणि आता चौकार. 4-0-6-4, 14 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्ले मध्ये राज गोठणकरची बॅट तळपते. यावेळेला लांबच लांब, लॉंग लेग सीमारेखा पार, चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी आणि पंचांचा इशारा येतोय. येस, इट्स मनसे 4. धावांनी धावफलक आता वेगाने वाढतंय आणि दुपारच्या सत्रानंतर इथं धावांचा जो डोंगर उभारला जातोय किंवा धावांची लयलूट होते त्याला बघता कोणी प्रेडिक्ट केलं होतं की इथं धावा बनणं, त्या मात्र आता धावा होताना दिसत आहेत आणि अशक्य ते शक्य होताना दिसतंय. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एकदा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात बिनबाद 19. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला चला, गोलंदाज फिल्डिंग लावून घ्यायचे. अंपायर्स स्वरा 11 म्हाडा, प्लीज आपण वेळेचं भान ठेवा. अनिकेत चौधरी याच्या हातामध्ये चेंडू सोपविण्यात आला. यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या. चांगली फलंदाजी होताना आपण पाहिली. पॉवर प्लेचं षटक संपलंय. चला, मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. दुसरं षटक अनिकेत चौधरीच्या हातामध्ये चेंडू. त्याच्या समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा राज, ज्यानं पहिल्या षटकामध्ये चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक होता जरूर. रोहितने जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत एकदा चपळाईने पूर्ण केली. सोपं नसणार आहे अनिकेतच्या अगेन्स्ट बॅटिंग करणं. या खेळाडूला चांगला नव्हे तर दांडका अनुभव आहे मोठमोठ्या फलंदाजासमोर गोलंदाजी करण्याची. त्याला सवय असं सुद्धा म्हणू शकतो. आठवतं ते नारंगीचं मैदान, ज्या मैदानावरती अनिकेत चौधरीने शिवान स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना केलेली ती गोलंदाजी, सगळ्यांच्या नजरेला भुरळ पाडणारी ती कामगिरी. आणि आज तो स्वरा 11 म्हाडा या संघाच्या माध्यमातून खेळतोय. खेळत असताना वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. समोर अक्षय गरत. या खेळाडूला सुद्धा प्रचंड अनुभव. स्क्वॅकट काढण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त स्क्वॅकट आहे. चेंडू निघून चाललाय धक 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 करत. पॉइंट सीमारेखा पार, मनसे चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या. 4 धावाने धावफलक वेगानं वाढतंय, जाऊन पोचलंय
24 वरती 24 रनचा स्कोअरबोर्ड. धावांची लयलूट होतीये. पहिल्या षटकापासून जे दडपण बनवलं गेलं ते अजूनही बळकट होत असताना फलंदाजीद्वारे यावेळेला शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करून त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. गलीमध्ये जो गॅप ओपन होता त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू हवा तितका बाहेर निघालेला नाहीये. अनिकेत चौधरीची चपळाई त्या चेंडूमध्ये दिसली. फक्त एक धावून कंप्लीट होतीये. पहिल्या षटकापासून आतापर्यंत येणाऱ्या धावा मोठ्या पार्टनरशिपला इंडिकेट करतायत आणि इंडिकेट करत असताना त्या धावांना रोखण्यासाठी विकेट खूप महत्वाची. जे पार्टनरशिप बनते त्या पार्टनरशिपला भेदण्याचे कार्य गोलंदाजांना करावं लागणार आहे, तरच स्वरा 11 म्हाडा या संघाचा कमबॅक इथे होऊ शकतो. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न, चेंडूंचा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा. विकेट की जरूरत थी, विकेट की दरकार थी, विकेट मिलती हुई, विकेट आता हुआ एक पहिला झटका. थँक्यू. 4 बॉल झालेले आहेत. 2 चेंडूचं अजूनही खेळणे शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने क्रितेश घरत याला आपण पाहतोय. राज गोटनकरच्या पहिल्या षटकामध्ये झालेले ब्लास्ट, हे ब्लास्ट आता कुठे ना कुठेतरी म्हाडा 11 साठी, स्वरा 11 म्हाडा या संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत. खूप मोठे डिस्कशन झाले, खूप मोठी चर्चा झाली. अनिकेत चौधरीला काही कानमंत्र देण्यात आलेले आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर अनिकेत चौधरी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, इथून जी विकेट मिळाल्यानंतर दडपण बनलंय त्या दडपणाला अजून किती बळकट करतोय यावरती नजर असणार आहे. फलंदाज आलेले आहेत, इतका वेळ घेऊ नका. सर्वजण डिस्कस करण्यासाठी येतात. आपल्याला विनंती आहे, वेळेचं भान ठेवा. यानंतर आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. धावा 25 आहेत, तितक्याही जास्त होऊ दिलेल्या नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 19 होत्या, आता या षटकामध्ये 6 धावा आल्यात. 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. अनिकेत चौधरीच्या समोर क्रितेश घरत, बिरवाडीचा हा खेळाडू. ओ, पहिला चेंडू फेस करत असताना पाठवलाय त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून. खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देत येणारा हा अतिसुंदर आणि दर्शनीय मानसे षटकार. षटकार आल्या आल्या लगावलाय. आत्मविश्वास बळावणारा हा फटका. यावेळेला कट करायचं होतं, पण कट करत असताना जितका मागच्या पायावरती बट ट्रान्सफर झाला पाहिजे तो ट्रान्सफर होऊ शकला नाही. क्रितेशचा निर्धाव चेंडू येतोय. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम ओम साई प्रदीप या संघाच्या. सोहम नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. सोहम आलाय आणि सोहम समोर आता अक्षय घरत यांना आपण पाहणार आहात. अक्षय घरतला सुद्धा या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. या मैदानावरती जिंकणं माहीत आहे, या मैदानावरती खेळणं माहीत आहे.
गोलंदाजी करणं माहीत आहे, फलंदाजी, फिल्डिंग सगळं काय माहीत आहे. आणि अशी माहिती असताना आता त्याच्यासाठी मैदान काही नवीन नाही आहे, परंतु सोहम आता कशा धाटणीची गोलंदाजी करतो आणि त्याला रोखतो यावरती नजर असणार आहे. क्रितेश षटकारानंतर एक बॉल डॉट त्यानं केला, एका षटकारानिशी तो सेट आहे. इनसाइड आउट, शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार, चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार, मनसे चौकार. थँक्यू. चौकार आलाय, 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले 35 वरती. पहिला चेंडूवरती चौकार. समाचार घेतला गेलाय सोहमचा. अक्षय घरत याने आपला क्लास दाखवत असताना मारलेला हा फटका, अफलातून कव्हर ड्राईव्ह. याच प्रकारच्या काहीशा फटक्यांसाठी अक्षय जाणले जातात. मैदानाच्या चारही बाजूने फटकी करणं ही त्यांची खासियत. राजची विकेट गेल्यानंतर सुद्धा फटकळले नाहीत. यावेळेला पहा, सुंदर फटका, मनगडाचा वापर इतक्या सुंदर पद्धतीने केलाय, चेंडू निघून गेलाय दगदग करत, पॉइंट सीमा पार, चौकार. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. शानदार बॅटिंग. पहिल्या इनिंग मध्ये खेळत असताना किती धावा जास्त असू शकतात एखाद्या टीमसाठी आणि कशा प्रकारची सुरुवात अपेक्षित असते एखाद्या टीमसाठी, हा जर का प्रश्न कोणाला पडला असेल तर त्याचा हा सुंदर उत्तराचा नजराणा जो पेश केलाय अक्षय घरतनं. अक्षय घरतने आतापर्यंत 3 चौकार लगावले, एक षटकार त्याने लगावला. क्रितेश षटकारने खेळतोय 3 चौकाराच्या साह्यानं, माफ करा 3 चौकाराच्या साह्यानं अक्षय घरत खेळतोय. राज गोटनकरने एक षटकार 3 चौकार लगावले होते. ओव्हरऑल जर पाहाल, ओ यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहिलं होतं. या अगोदरचे बहुतांश चेंडू यष्ट्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यावरती हल्ले बोलले गेले, पण आतमध्ये येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज बीट होत आहेत आणि हे उशिरा लक्षात येत असताना का होईना स्ट्राईक रोटेट झाली, सिंगल आली आहे. सिंगल धावफलक पुढे जाईल. स्मरा 11 म्हाडा बिरारचा हा संघ एका बाजूला आहे, तर त्यांच्या समोर ओमसाई प्रदीपची संपूर्ण साईट. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्या वेळेला पहिल्या 4 संघांमधून एक संघ पुढे काढण्यात आलाय त्याचं नाव विनोददादा मोरे 11. भिवंडीची एक पॉवर पॅक साईट आणि त्यांच्या समोर इथून 2 मॅच नंतर आपल्याला येणारा संघ पाहायला मिळणार आहे. नो लुक खेळायचा प्रयत्न क्रितेश घरतचा. ठीक आहे. विकेट आली आहे, क्रितेश घरत बाद होतोय. अखेरकार या षटकाच्या 5व्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळालाय आणि ब्रेक थ्रू मिळत असताना धावफलक 40 वरती येऊन थांबले. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. क्रितीची जागा घेण्यासाठी त्याचा परमनंट साथी चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. सोहमच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर काही प्रमाणात असं वाटलं होतं की आता इथून धावांची लयलूट होते, परंतु त्यानंतर जर बघाल तर चौकार चौकार, सिंगल, डॉट आणि विकेट, म्हणजे चांगला कमबॅक सोहमने केलाय. स्वरा 11 म्हाडा चा संघ. थोडी घाई करा, बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे आपण आपला फलंदाज यापुढचा आधीच तयार ठेवा. जर का तुम्हाला कन्फ्युजन असेल तर 2 तयार ठेवा.
सन्माननीय अमयजी मनोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. चेंडू बॅटची वरची काढा घेऊन निघून चाललाय सरळ लॉंग स्टॉप रिझन मध्ये, सीमारेखा पार, चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या, 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला 44 वरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघा पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे मित्र हो, आपण बॉलर लवकर चूज करा. यानंतर 2 मॅच आपल्याला अजून खेळवायचे आहेत. तुम्ही जर घाई नाही केलीत तर मात्र येणाऱ्या 2 मॅचेस खेळणं मुश्किल होतील. नवीन गोलंदाजी मार्क वरती. रोहित बंटीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 4थं षटक. बंटीच्या हातामध्ये चेंडू, समोर अक्षय घरत. हो, यावेळेला आतमध्ये येणाऱ्या चेंडूला हा इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळत रनआउटची संधी. हो, इथं काय झालंय, फेकी जरूर केली गेली सोहम कडून, परंतु बंटी तयार नव्हते. एक धाव चपळाईने पूर्ण केली अक्षय घरतनं. 2 षटक निर्णायक आहेत. इथून जर का येणाऱ्या 2 षटकांमध्ये कोणताही मोठा प्रहार आला नाही, 10-12च्या आसपास जर का धावा खर्च झाला आणि त्याच्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर 50, 55, 60चं जे लक्ष आहे त्याचा पाठलाग इथं होण्यासारखं आहे. चेतन स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा बंटी समोर. लॉंग रनअप आहे बंटीचा. राऊंड विकेट येत असताना जडमळ टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड खेळलं चेंडूला. जोपर्यंत फील्ड खेळत जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. हालो चेक. पहिला 2 चेंडूवरती 2 धावा, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. मनसे चषकाची ही पेशकश आहे. व्यावसायिक खेळाडू, खुल्या गटातील सामने, पहिल्या मॅच पासून आतापर्यंत खूप चांगला संघर्ष प्रत्येक संघाकडून जिंकण्यासाठी होताना आपण पाहिला. या मॅच दरम्यान कोणता संघ बाजी मारेल याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा यावेळेला चेंडू टॅप करत असताना फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली गेली. एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, मागील 2 ते 3 मॅचेस जर का तुम्ही आलेख बघाल किंवा त्या मॅचेसमध्ये झालेली बॅटिंग बघाल तर त्या बॅटिंगला बघत असताना किंवा गोलंदाजीला बघत असताना जडमधल्या चेंडूला मारणं, मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करणं, धाबा मोठ्या प्रमाणामध्ये आणणं तितकं सोपं नाही आहे. हालो चेक, हालो चेक, हालो. पुन्हा एकदा बंटी समोर अक्षय घरात. ओ, यावेळेला पूल केलाय चेंडू चाहळ्यामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनिकेत कोणती चुकी करत नाहीये. विकेटचं बदन, फलंदाज बाद. हालो चेक. हालो चेक, हालो चेक, हालो चेक, हालो बस. थँक्यू. फलंदाज बाद. अक्षय घरत मैदानाच्या बाहेर येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय सूरज पाष्टे. समोर बंटी. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा जर का पहिलं षटक बघाल तर प्रथमचं त्याच्यामध्ये 2 चौकार, 3 चौकार, 1 षटकार आला होता जो राज गोठणकरने मारले होते. अनिकेत चौधरीच्या षटकामध्ये 1 षटकार, 1 चौकार आला. सोहमच्या षटकामध्ये 3 चौकार येताना दिसले आणि त्यानंतरचं
हे बंटीचं षटक. पुन्हा एकदा जन्म टाकण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रो मध्ये फिल्डिंग जरूर झाली परंतु थ्रो करण्यापासून वंचित राहावं लागलं कारण फलंदाज हा रनिंग मध्ये होता आणि त्याच्या पलीकडे चेंडू होता. त्याला पकडेपर्यंत एक धाव कंप्लीट केली. सूरज पाष्टे करवी. सूरज पाष्टे, अक्षय घरत, कृतेश घरत, चेतन पाटील, राज गोटनकर. बॅटिंग ऑर्डर मध्ये गहराई आहे. या मैदानात खेळण्याचा अनुभव या सर्व खेळाडूंना आहे आणि म्हणूनच की काय एका चांगल्या टोटलला आतापर्यंत ओम प्रदीपची टीम बघण्याचा प्रयत्न करते. 47-47 असताना शेवटचा चेंडू या षटकामध्ये मात्र 3 धावा या षटकामध्ये आल्यात. कौतुक करावं लागेल बंटीचं. ओ पंचांनी यावेळेला नो बॉल घोषित केलाय आणि नो बॉल घोषित करत असताना चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या जवळ नाही तर पार होतोय. नो प्लस 4 चौकार. आतापर्यंत सगळं काही सुरळीत चालू होतं आणि सुरळीत चालू असताना अशा प्रकारचा चेंडू ज्याला खूप मिळाला, जागा मिळाली फटका खेळण्यासाठी आणि त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये जरूर आला. आडव्या बॅटने खेळत असताना त्या अगोदर पंचांनी आय थिंक ओव्हर स्टेपिंगचा नो तिथं घोषित केला आणि त्यामुळे बक्षीस रूपाने मिळतात. आतापर्यंत चांगलं चाललेले षटक त्याच्यामध्ये एक विघ्न. शेवटच्या 52 धाबा दाखल करतात. 52 रन्स. हो यावेळेला सुरुवातीलाच मन बनवलं. प्री प्लॅन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. राऊंड विकेट येत असताना जो अँगल बनला होता त्याला नाही भेदू शकले. डॉट बॉल येतोय आणि या चौथ्या षटकाची समाप्ती होत असताना चला शेवटचं अंतिम षटक. हातामध्ये चेंडू आणि अनिकेत चौधरी मागील षटक खूप चांगलं हाताळलं होतं. तितकं प्रभावित करणार नव्हतं परंतु एक मला वाटते महत्वाची विकेट त्या षटकामध्ये आले ते. राज त्याने धाडलं होतं. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आलाय. सूरज पाष्टे त्याच्या समोर आहे. हे बॅटल चांगलं रंगेल. दोघांनी माहित आहे एकमेकाचा खेळ काय आहे. सूरज पाष्टेला माहित आहे कशा पद्धतीची गोलंदाजी अनिकेत चौधरी करतात आणि अनिकेत चौधरीला माहित आहे सूरज पाष्टे कशा पद्धतीची फटकेबाजी करतात. शेवटच्या आणि अंतिम षटक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सोम चेंडूवरती येतोय. फंबल झालाय. मिसफील्ड झाली आहे आणि त्यामुळे तिथे 2 धावा सहजरित्याने धावून कंप्लीट केले गेलेले आहेत. बघा 2 धावा सहज मिळतात आणि स्लॉग ओव्हर मध्ये जर का मोठे फटके नाही आहेत त्यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरी केलं तरी सुद्धा 12 धावा षटकात येतात आणि 12 धावा शेवटच्या षटकामध्ये येणं म्हणजे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं तुमच्या ओव्हरऑल टार्गेट मधलं, ओव्हरऑल त्या स्कोर्स मध्ये. ओ आखो टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावपलकरती धावा या 54 वरती थांबलेली आहे. यानंतर होणारे सामने 3 षटकांचे राहतील. आयोजन कमिटीच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर होणारे सगळे सामने हे 3 षटकांचे होतील. अनिकेत चौधरी. ओ यावेळेला चेंडू फसलाय. बॅट फिरली आहे. रोहित चेंडू खाली. त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. सूरज पाष्टे डिपार्ट्स. चला नवीन फलंदाज
किरण गोरदवान मैदानाच्या दिशेने येतोय. बघा पालघर पट्ट्यातील बहुतांश खेळाडू ओमसाई प्रदीप या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. खूप दिवसानंतर किरणला सुद्धा खेळत असताना आपण बघणार आहात. सकाळच्या सत्रामध्ये मनोजला पाहिलं, यशला पाहिलं, प्रज्योत अंबिरे होता, राकेश प्रभू होता, त्यानंतर वीरेंद्र बाबरे होता. अनेक खेळाडू अर्नाळ्यामधील विघ्नेश साखलतोड्याला पाहिलं, अमित तांडेलला पाहिलं, तर विनायक भोईरला पाहिलं, प्रथम पाटीलला पाहिलं. अनेक खेळाडू या परिसरामधील खेळताना पाहायला मिळाले. अनिकेत चौधरी आता त्यांच्या समोर आहे. संपूर्ण साईट स्वरा 11 माडाची ती सुद्धा याच विभागामधील. हो आडव्या बॅटनं ताकदीचा वापर करून क्षेत्ररक्षक आहे सोम. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, इट्स अ स्टनिंग कॅच बाय सोहम. थँक यू, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज राहुल पाटील. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कौतुक आहे अनिकेत चौधरीचं, फक्त 2 धावा त्यांना खर्च केल्यात. लगातार 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक आहे. काय या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक होईल का? अनिकेत समोर राहुल आडव्या बॅटने खेळले चेंडूला, चेंडू मधला गरगरत निघून चाललाय. रोहित चेंडूला जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील. धावा धावपलकावरती आहेत 55, 55 धावा. एक चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. ज्या वेगानं पहिल्या 2 षटकामध्ये धावा बनल्या होत्या असं वाटलं होतं की 60-70 आरामात पार होईल, पण इथे बंटीचं ते षटक आणि त्यानंतर अनिकेत चौधरीने या स्लॉगरमध्ये केलेली गोलंदाजी, त्या सगळ्या मेहनतीवरती कुठे ना कुठेतरी पाणी फिरत असताना, मोमेंटमला ब्रेक करत असताना दिसते. आमचे 3 ऑफिशियल अंपायर आज सकाळपासून खूप चांगली अंपायरिंग. अमित गोलतकर सर, विरल नायर सर आणि धनंजय कोळी सर, खूप चांगले अंपायरिंग. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, रोहितच्या हातामध्ये चेंडू. वन्स अगेन वन मोर, वन अनदर विकेट. अजून एका विकेटचं पतन. षटक संपले 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा थांबलेल्या आहेत. त्या 55 वरती 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम स्वरा 11 माडा विरार या संघासमोर. थँक्यू, थँक्यू डीजे. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. मैदानात लवकरात लवकर आपण दाखल व्हायचंय, जास्त वेळ घेऊ नका. सन्माननीय रियांश जी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम रियांश, आपलं हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. राहुल धावत जा. बॅट्समन पाठवायचे आहेत स्वरा 11 माडा. पहिली 5 षटकं आणि त्या 5 षटकांमध्ये कशा प्रकारे खेळ झाला त्याच्यामध्ये आपण राज गोठणकर, ग्रेट स्टार्ट.
ज्यानं 3 चौकार एक षटकार लगावला. दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीने आलेला अक्षय घरतने सुद्धा खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. क्रितेश घरतने आल्या एक षटकार लगावला, बिलकुल फ्लॅट होता मिडविकेटच्या डोक्यावरून, तो सुद्धा त्यानंतर बाद झालाय. त्यानंतर चेतन ज्याने एक चौकार लगावला. सूरज पाष्टे जास्त प्रभावित करू शकले नाहीत. सिंगल आणि डबल अशा धावा त्याच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. किरण गुरुद्वान आले तसे माघारी परत. राहुल पाटीलने आल्यानंतर एक धाव केली आणि त्यानंतर ओव्हरऑल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावपलकरती लगावल्या. 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते स्वराईलवर म्हाडा विरार या संघासमोर. सलामीवीर फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. लवकरात लवकर आपण मैदानात दाखल व्हा. यानंतर होणारे दोन्ही सामने हे 3 षटकांचे असतील याची नोंद घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित राहिले, त्या सर्वांचा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल. त्यानंतर जे 8 संघ आज दिवसभरामध्ये खेळलेत त्या 8ही संघाचं मनापासून आभार, कारण आपण खेळलात त्यामुळे आजचा हा लॉट कंप्लीट झाला. 8 संघ या ठिकाणी खेळल्या कारणानं ओपन. चला फलंदाज पाठवा. स्वरा 11 संघाचे खेळाडू आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर प्लीज आपण फलंदाज पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोहित एक माणूस इकडे पाठवा नावं सांगण्यासाठी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुद्धा सज्ज होतात. लेट्स प्लेचा इशारा. यस, पंचांचा इशारा आला. लेट्स प्लेचा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला यश, त्याच्या साथीनं प्रथम आणि गोलंदाजी मार्कवरती रोहित यादव. पहिला षटक 5 षटकांमध्ये 56 करायचे आहेत. ओ पहिला चेंडू हलके चिकट आणि बाहेर निघत असा निर्धाव चेंडू सांगता होते. पहिला चेंडू त्याच्यावरती डॉट बॉल येत असताना रोहितने पहिला चेंडूवरती चकमा दिला आहे फलंदाज यशला. बघूयात पुढील बॉल. ओ यावेळेला लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काय झेल घेतला जाईल का? येस, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज यश बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये स्वतः कर्णधार मिस्टर रोहित मैदानात दाखल होत आहेत. पहिली विकेट दुसऱ्या चेंडूवरती आली आहे. पहिला डॉट आला. 56 धावांचा पाठलाग आणि त्याच्यासाठी षटकाकडे किती धावा हव्यात, किती धावा बनवल्या पाहिजेत याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून मैदानाच्या आतमध्ये आलेली सलामीची जोडी. यश तितका यशस्वी राहिलेला नाही आहेत. आता रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. या मैदानावरचा प्रचंड अनुभव या बहुतांश खेळाडूंना आहे. जे खेळाडू या संघामध्ये खेळतात स्वराईलवर म्हाडा बिरार त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट घरचं मैदान आहे या सर्व खेळाडूंसाठी.
आणि त्यामुळे या 56 धावांचा पाठलाग करणं तितकं अवघड होईल असं वाटत नाहीये. पण रोहितची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरचं प्रभुत्व या धावांपासून रोखण्यामध्ये सक्षम होत असं सांगत असताना नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा एकदा लवकर फटका क्लोज केला, बाहेर निघणारा चेंडू आणि चेंडू कृतेश घरत यांच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. रोहित टेनिस क्रिकेट विश्वामधील असे काही गोलंदाज आहेत पावसाळ्या हंगामामध्ये प्रभावित केलं याच गोलंदाजाने. तो गोलंदाजी मार्ग परत आहे. अचूक लाईन लेन गुडलेन स्पॉटवरून चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. जिथे फटका इनिशिएट केला जातोय फलंदाजाकडून तिथून बरोबर चेंडू बाहेरच्या दिशेने काढला जातोय आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, 4 चेंडू कोणतीही धाव नाही, 1 विकेट. ही सुरुवात आहे. प्रथम चर्चा केली आहे रोहितची. हो यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. काय दुसरी विकेट येईल का? वॉट अ कॅच. खूप मोठा चेस होता आणि लांबून येऊन स्क्वेअर लेगला जो झेल टिपलाय कौतुकास्पद. रोहितच्या खेळीचा अंत. अजून एका विकेटचं पतन गॉन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर अमोल. अमोल आलाय आणि अमोल आल्यानंतर आता अमोलची जबाबदारी वाढलेली आहे. लगात 2 विकेट, 5 चेंडू कोणतीही धाव नाही. पहिलं षटक रोहित यादवचं. प्रभावी मारा. ओमसाई प्रदीप पूर्ण तयारीनिशी आली आहे. फलंदाज कोणते असावेत, गोलंदाज कोणते असावेत, कोणत्या फलंदाजांना आणलं, कोणत्या गोलंदाजांना आणलं तर आपला प्रभाव वाढू शकतो. या मैदानाची ताकद काय, या मैदानात कोण यशस्वी ठरले कोण अयशस्वी, या साऱ्या गोष्टी माहीत आहेत आणि त्या ध्यानात ठेवत असताना बनवली साईड समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राहुल पाटील फील्ड करतोय, धाव घेऊ देत नाही. या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर रोहित यादवच्या नावे. व्हॉट अ स्टार्ट. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका प्लीज. लगेच दुसरा बॉलर पाठवा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. रोहितने षटक हाताळलं. निर्धाव 2 विकेट. स्वरा इलेव्हन म्हाडा विरार. अडचणी वाढल्या. जे टार्गेट 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं होतं आता ते 4 षटकामध्ये करावं लागणार आहे. पहिलं षटक आणि त्यानंतर आता अक्षय घरत. अक्षय घरत गोलंदाजीसाठी तयार. चला घाई करा थोडी, अजून 2 मॅचेस करायचे आहेत आपल्याला. आपण जितक्या लवकर ही षटकं हाताळाल तितका उजेडात तुम्हाला खेळता येईल. अक्षय घरत याच्या हातामध्ये चेंडू. मान फ्रॉम काठाले पालघर चा खेळाडू. प्रथम आडव्या बॅटने खेळले, चेंडूला पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना पाठवलं 6 धावांसाठी. षटकार. हार्ड हिटर बॅटर आहेत प्रथम कुडू. प्रथमचे वडील महेश कुडू, एक दांडगा अनुभव, टेनिस क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव, प्रचंड एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि वडिलांप्रमाणे आपलं सुद्धा नाव मोठं करण्याचा प्रयत्न प्रथम कुडू करतायत. या चेंडूवरती मारलेला फटका एक आशेचा किरण असू शकेल स्वरा इलेव्हन म्हाडा बिरारसाठी. नेक्स्ट बॉल अक्षयचा प्रथमसाठी. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. कोणतीही चुकी केलेली नाही राहुल पाटीलने. झेल टिपलाय. अजून एका विकेटचं पतन. तिसरा धक्का स्वरा इलेव्हन म्हाडा बिरार या संघाला. धन्यवाद. नवीन फलंदाज ॲलेक्स
आकाश कांबळी मैदानाच्या आतमध्ये येतोय. महेश कडू बाद झालेत, माफ करा प्रथम कडू, आणि त्यांची जागा घेण्यासाठी अलेक्स आकाश कांबळी हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चांगली गोलंदाज, चांगला कमबॅक मी म्हणेल अक्षय घरतचा. रोहित यादवच्या षटकामध्ये जर का एकाच मोठा फटका आला असता, 1 ते 2 मोठे फटके आले असते, या मॅच मध्ये परत येता आलं असतं. पण जेवढं दडपण वाढलंय त्याला बघता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू. अक्षयची खासियत आहे, अनेक प्रकारचे चेंडू त्याच्या खात्यामध्ये आहेत. कधी स्लोअर वन बाहेर निघणारा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू, एखादा यॉर्कर, आणि मध्येच उसळी घेणारा चेंडू. अनेक अनेक अशा धाटणीचे चेंडू अक्षयकडे आहेत. व्हेरिएशन बरेल गोलंदाज. यावेळेला चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला. रोहित चेंडूवरती जरूर आले, पण ते चेंडूवरती येईपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये काढण्यामध्ये यश. राज चेंडूच्या मागे 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षणाची सजावट, स्क्वेअर लेग मध्ये एक डीप मध्ये प्रोटेक्शन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे जो काऊ कॉर्नरच्या बाजूने थोडा झुकता. लॉंग ऑन आहे तो थोडासा वाईडिश राज गोटनकरच्या रूपाने. लॉंग ऑफ मध्ये राहुल पाटील यांना आपण बघतोय. सूरज पाश्रे एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये तैनात आहेत. यावेळेला पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकेलण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून खेळलाय. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. विक्रांतला आपण पाहतो, चिनूला बॅकड ऑफ पॉइंटच्या दिशेने क्षेत्रात. फाईन लेग थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये, यष्टांच्या मागे क्रितेश आहे. इनसाइड आउट हेलिकॉप्टर पद्धतीचा हा फटका, चेंडूला पाठवलं मधून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू जे 2 षटकाचा खेळ संपलाय. चला टीम मीटिंग नको आहे. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉलर लवकरात लवकर पाठवायचा आहे. कुणीही जवळ येऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकं अजूनही हाताळायची आहेत. धावपलकावरती धावा आहेत 12. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 18 चेंडू, आणि हा सामना जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. येस, बॉल पाहिजे. चला थोडं स्पीडअप घ्यायचं. 13. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बघूयात मागील षटक जे आहे ते मेडन होतं, निर्धाव होतं. हो, या वेळेला लवकर फटका क्लोज केलाय. हाय बॅकलिपचा वापर, आणि त्यानंतर बीट होत असताना डॉट बॉल होते. विकास मोरे आमच्या साथीनं आहेत. विकास 56चा पाठलाग, 44 ची गरज. आता उर्वरित चेंडू आहेत 17 मध्ये 44, जवळपास 15 धावा प्रत्येक षटकागणिक करायचे आहेत. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. शफल झाले होते, आणि शफल झाल्यानंतर चेंडूला अजून बाहेर टाकण्याचा प्रयत्न रोहितने केला. बीट होत असताना अलेक्स, डॉट बॉल येतोय. हो, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडू मागे निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग चेतनची तिथे बघायला मिळाली. फेकी करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. वाईटच्या रूपाने एक धाव अजून ऍड होईल. या 2 धावा बक्षीस स्वरूपाच्या एक्स्ट्राच्या रूपाने येत आहेत. विकास कशा पद्धतीने या मॅचला बघत आहेत, कारण आव्हान तितकंसं मोठं आहे. संध्याकाळचं सत्र आहे, हवेमध्ये हळूहळू दमटपणा यायला लागलाय. काय या धावांचा पाठलाग होईल? मोठे फटके खेळावे लागतील तर कुठेतरी मात्र पाठलाग करता येईल. आणि इथं जर पाहिलं तर जमेची बाजू असेल गोलंदाजी. स्लोअर वन चेंडू आहेत, अचूक टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळत आहेत. कोणती चुकी करत नाहीत गोलंदाज.
आणि ते वारंवार निर्धाव चेंडू दडपण वाढवतात फलंदाजावरचं. मोठ्या फटक्याची गरज जरूर आहे जसं आपण म्हटलात, पण येत नाहीयेत ही चिंतेची बाब. आणि यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील, आता ती अपील रिव्ह्यू नसेल दादा. अंपायरने जर घेतला तर रिव्ह्यू असेल, अंपायरने जर का घेतला असेल तरच. कशाचा? अच्छा, यष्टीला चेंडू लागलाय की नाही ते पाहिलं जाणार आहे. श्री लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती प्रक्षेपित केली जाते. हॅलो चिक, हॅलो 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 चिक, हॅलो 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 हॅलो. नॉट आउट. चला, नॉट आउट पंचांचा इशारा आलाय. पंचांकडे सर दाद मागितली होती, पंचांनी दाद फेटाळली आणि थोडं संध्याकाळ दोन्ही संघाला प्रथम विनंती आहे पण थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. अक्कू टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पंचांच्या समांतर आणि एकतर अवांतर. आम्ही कुठेतरी थोडं स्पीडअप घेतला जाईल सर आणि मॅच लवकर होईल, पण तो गोलंदाज थोडासा मॅच वाढवण्याच्या मूडमध्ये दिसतोय. नाही, जो रोहित यादवची जी गोलंदाजी आहे त्याने आतापर्यंत हाताळलेले चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळले, जास्तीत जास्त निर्धाव हाताळलेत. आणि या पुन्हा एकदा झडबड टाकण्याचा प्रयत्न या चेंडूला सुद्धा समजण्याचे झालेत. अनप्लेबल डिलिव्हरीज प्रत्येक चेंडूवरती फलंदाजाला बीट केलंय. आता जिथे टाइम आपल्याला वाचवायचा आहे तो क्षण म्हणजे रोहितने त्याच्या गोलंदाजी भरपूर सारा टाइम वाचवलाय. पण या मॅच मध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी शिल्लक आहेत. जे मैदानाच्या आतमध्ये खेळणारे खेळाडू आहेत स्वरा 11 म्हाडाचे, त्यांना या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे म्हटल्यानंतर अगं जर का इथून पुढे 2 ते 3 मोठे फटके आले तर मात्र मॅच बनू शकते. यावेळेला सरळ मिड ऑफ मध्ये चेंडू जाऊन हातात विसावला राहुल पाटीलच्या, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मोठे एखादा कोणता तरी प्लेअर असा पाहिजे जो आतिषबाजी करू शकतो. मोठे चौकार षटकार जर आले तर मॅच मध्ये कुठेतरी आपलं स्थान निश्चित करू शकतो आणि त्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. पण काय शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही. खेळ आहे, कधी कधी एखादा फलंदाज एवढा चमकतो की तो एकाच षटकामध्ये 3-4 षटकार सुद्धा मारू शकतो. आणि कसं जे टॉप गिअरमध्ये गाडी चालवावी लागेल तर मात्र विजयाच्या दृष्टीने जे अंतर आहे ते तुम्ही वेळेत पूर्ण करू शकता. पण तो ज्यावेळी आता जर तुम्ही स्लो खेळलात आणि लास्टच्या क्षणी जर ते आक्रमकपणा दाखवला तर कुठेतरी कदाचित वेळ झाली असेल असं म्हणावं लागेल. फय्याज झालेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 17 धावा धावपल करतेत म्हणजे 39 धावांची अजूनही गरज आहे. 6 मोठे फटके या मॅच मध्ये परत आणतील स्वरा 11 म्हाडा या संघाला. यानंतरचे होणारे सगळे सामने हे 3 षटकांचे होतील. 2 मॅच बाकी आहेत अजून. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फोरमचा वापर करून खेळलेत. आडव्या बॅटनं रोहितने चेंडूला जोपर्यंत अडवला तोपर्यंत एक धाव कंप्लीट, सिंगल येते. जे आव्हान आहे म्हणजे इथून पुढे 38 धावांची जी गरज आहे त्याला बघता इथून पुढे जर का तुम्ही 6 षटकार नाही मारलेत तर या मॅच मध्ये परत येण्याचे चान्सेस कमी होतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो, इथे मात्र पंचांकडे दाद मागितली गेली. पंचांचं बोट आकाशाकडे LBWच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आल्या पावली माघारी परतावं लागेल का? काय घडतंय पाहावं लागेल. गोलंदाज इथे मात्र प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. LBWचा मारा करताना पाहायला मिळतं. जुना बॉल चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल राहुल पाटील. राहुल पाटील सज्ज होताना पाहायला मिळतं. 7-8 पावलांचा रनअप गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी उपलब्ध करून देईल. झेल होणार का? दोन्ही क्षेत्ररक्षकाला दूर चेंडू. 1 धाव नक्की अर्जित केला गेला. कदाचित दोघे बाजूला होते, एकानं ट्राय करणं गरजेचं होतं परंतु घाई करत नाहीत. कारण की घाई केली चुकून चेंडू जर
उसळी घेतली तर मात्र नक्कीच चौकार जाऊ शकतो, ही मात्र खात्री जाणवली जाते. पुढे राहुल सज्ज होताना पाहायला मिळतात. फलंदाजी मार्कवर असेल अमोल. थोडासा स्लोअन पद्धतीचा चेंडू होता, बॅटची मोमेंट अधिक झाली. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळाला. चेंडू विसावला जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकास, ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने जाते. इथून पुढे जर बघाल तर 8 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. राहुलने फक्त 2 धाबा खर्च केला, त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट मिळवली आहे. पायामधला चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये जातोय. राज चेंडूवरती येतील तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. गोलंदाजीमध्ये जी अचूकता दाखवली किंवा जे अनुशासन दाखवलंय त्याच्यामुळे या 56 धावांचा बचाव करणं शक्य झालंय ऑलमोस्ट. हो, यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 2 येताना पाहायला मिळतात. 4 खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 21. चला, यानंतर होणारी मॅच, या अगोदर विजयी संघ अजय मनोज 11 चा कर्णधार आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. अजय मनोज 11 के कप्तान, आपसे निवेदन है कृपया करके आप टॉस के लिए आकर खड़े रहे. नवीन गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय देवा पांडे. 21 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू देवा पांडेचा आणि त्या चेंडूला पायावरती येत असताना पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, षटकार. थोडीशी वेळ झाली असं म्हणता येईल. आधीच कदाचित मोठे प्रहार करणं गरजेचं होतं. आता समीकरण असेल चला लवकर, बॉल थोडं घाई नाही, लवकर द्यायचे. चेंडू समोरच्या दिशेने, व्हॉट अ शॉट. लगातार दुसरा सिक्सर आणि आजच्या दिवसातील सर्वात लांब सिक्सर. हा, हे म्हणू शकतो सर्वात जास्त लांब समोरच्या दिशेने मारलाय अमोलने. देवा पांडेवरती हल्ला बोललाय. बघा, हे जे षटकार येत आहेत ते किती उपयोगी आहेत. कारण आता धावपलकावरती नजर जर टाकली तर धावा झाल्या 33, म्हणजे अजून इथून 23 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी जवळजवळ 23 धावांची गरज येणार आहे 4 चेंडूंमध्ये, म्हणजे 4 षटकार मारावे लागणार आहेत. देवासमोर अमोल आडव्या बॅटनं यावेळेला खेळलेत. पूर्णपणे ताकद झोकून देत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. एकदा धावून कंप्लीट केली जाईल. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल. चला, चौकार आलाय आणि चौकारानंतर आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. ही मॅच ज्या वेळेला संपेल त्यावेळेला कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचे. चला, वेळेप्रमाणे आपल्यापर्यंत आयोजन कमिटी त्यांचा निर्णय पोहोचवतील. चला, विजयी कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. सर, चलिए कोई बात नहीं. चला, अखेरकार शेवटच्या चेंडूवरती आलाय. काही नाही, विकेटची संधी आहे. राहुल पाटील चेंडू खाली, विकेट आले. मॅच फिनिश, सामना संपला, सामना जिंकलाय तो टीम
ओम साई प्रदीप या संघाने चला कॅप्टन टॉस साठी या पहिले टॉस साठी या